मित्रांनो, आपण सर्व मंदिरांमध्ये देवी देवतांची मूर्ती एकत्र पाहतो, जसे की राम, सीता किंवा राधा, कृष्ण. पण मग महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपुरात विठ्ठल आणि रुक्मिणी माता एकत्र नसून त्यांची मंदिरे वेगळी का आहेत? यामागे नक्की काय रहस्य आणि कथा आहे? पंढरपुरात विठ्ठल आणि रुक्मिणी एकाच मंदिरात असूनही त्यांची गर्भगृहे वेगळी का आहेत? विठ्ठल विटेवर एकटेच उभे आहेत आणि माता रुक्मिणीचे मंदिर त्यांच्या मागे काही अंतरावर वेगळे आहे. आपण नेहमी आरतीत म्हणतो, वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा, म्हणजेच विठ्ठलाच्या डाव्या बाजूला रखुमाई असायला हवी. पण प्रत्यक्षात तसे का नाही? माता रुक्मिणी विठ्ठलावर रुसली होती का? आणि यामागे दडलेला आध्यात्मिक संदेश काय आहे? आजच्या या विशेष आणि सविस्तर व्हिडिओमध्ये आपण या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. या कथेची सुरुवात होते द्वापर युगात, थेट श्रीकृष्णाची राजधानी द्वारका नगरीमध्ये. हा प्रसंग पद्मपुराण आणि स्कंदपुराणात आढळतो. भगवान श्रीकृष्ण द्वारकेचे राजे होते आणि रुक्मिणी त्यांची मुख्य पट्टराणी होती. एकदा काय झालं, श्रीकृष्णाची द्वापर युगातील परमप्रिय सखी राधा द्वारकेमध्ये त्यांना भेटायला आली. श्रीकृष्ण आणि राधा यांचे अतूट आध्यात्मिक नाते होते. श्रीकृष्ण जेव्हा राधेला भेटले तेव्हा ते तिच्याशी अत्यंत प्रेमाने आदराने बोलू लागले आणि राधेबरोबर बोलण्यात अगदी मग्न होऊन गेले. नेमकी त्याच वेळी माता रुक्मिणी तेथे आल्या. त्यांनी पाहिले की श्रीकृष्ण राधेच्या स्वागतात आणि बोलण्यात इतकं हरवून गेले आहेत की मुख्य राणी आली असूनही त्यांना ते कळाले नाही. आपल्या उपस्थितीकडे कृष्णाचे लक्ष गेले नाही. रुक्मिणी मातेला वाटले की तिचा योग्य आदर राखला गेला नाहीये. हा वाद कोणत्याही कौटुंबिक भांडणाचा नव्हता, तर तो एका स्वाभिमानी पत्नीचा आणि राणीचा अत्यंत सात्विक असा रुसवा होता. आपल्या भावनांची उपेक्षा झाल्यामुळे माता रुक्मिणी अत्यंत दुःखी झाल्या आणि त्यांनी त्याच क्षणी द्वारका सोडण्याचा निर्णय घेतला. द्वारका सोडल्यानंतर माता रुक्मिणी चालत चालत थेट दक्षिण भारताच्या दिशेने आल्या. त्या काळी आजच्या पंढरपुराच्या परिसराला दिंडीरवन म्हटले जायचे. हे एक घनदाट आणि शांत जंगल होते. माता रुक्मिणीने या जंगलाची निवड केली आणि त्या तिथे एका झाडाखाली अत्यंत कठोर तपश्चर्येला बसल्या. तिकडे द्वारकेमध्ये रुक्मिणी निघून गेल्याचे कळताच भगवान श्रीकृष्ण व्याकुळ झाले. त्यांना आपल्या चुकीची जाणीव झाली. ते आपल्या लाडक्या राणीचा शोध घेण्यासाठी द्वारकेहून निघाले. संपूर्ण भारतवर्ष फिरत फिरत शेवटी श्रीकृष्ण शोध घेत घेत दिंडीर वनात म्हणजेच आजच्या पंढरपुरात पोहोचले. तिथे त्यांना माता रुक्मिणी तपश्चर्या करताना दिसली. श्रीकृष्णाने तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, तिचा रुसवा घालवण्याचा प्रयत्न केला, पण माता रुक्मिणी आपल्या तपावर ठाम होत्या. ही कथा इथेच संपत नाही, कारण याच वेळी या कथेत एका महान भक्ताचा प्रवेश होतो. माता रुक्मिणीचा शोध घेत असताना श्रीकृष्णाला समजले की याच दिंडीर वनात त्यांचा एक परम भक्त राहतो, ज्याचे नाव आहे भक्त पुंडलिक. पुंडलिक हा आपल्या वृद्ध मातापित्यांची सेवा करण्यात इतका मग्न असायचा की त्याला बाह्य जगाचे भानच नसायचे. भगवान श्रीकृष्ण त्याच्या भक्तीची परीक्षा घेण्यासाठी आणि त्याला दर्शन देण्यासाठी त्यांच्या आश्रमाच्या दारात जाऊन उभे राहिले आणि श्रीकृष्णाने आवाज दिला, पुंडलिका, मी तुझा देव आलो आहे. पण पुंडलिक आपल्या आईवडिलांचे पाय दाबत होता. त्याने मागे वळूनही पाहिले नाही. तो तसाच देवाला म्हणाला, देवा, माझ्यासाठी माझे आईवडीलच सर्वस्व आहेत. त्यांची सेवा पूर्ण झाल्याशिवाय मी उठू शकत नाही. तोपर्यंत तुम्हाला उभे राहण्यासाठी मी ही वीट मागे सरकवत आहे, त्यावर तुम्ही उभे राहा. देवाला आपल्या भक्ताच्या या मातृपितृ भक्तीचे प्रचंड कौतुक वाटले. भगवंताने ती वीट घेतली आणि दोन्ही कमरेवर हात ठेवून ते त्या विटेवर उभे राहिले. विटेवर उभे राहिला तो विठ्ठल. आता मूळ मुद्द्याकडे येऊया. विठ्ठल पुंडलिकाच्या दारात विटेवर उभे राहिले आणि भक्तांच्या प्रेमापोटी ते तिथेच मूर्ती रूपात स्थिरावले. ते विटेवरून हललेच नाहीत. दुसरीकडे माता रुक्मिणीही काही अंतरावर आधीपासूनच तपश्चर्या करत उभी होती. विठ्ठलाने रुक्मिणीला आपल्या जवळ बोलावले, पण रुक्मिणीचे तप अद्यापही पूर्ण झाले नव्हते आणि विठ्ठल स्वतः भक्तासाठी विटेवरून हलण्यास तयार नव्हते. त्यामुळे विठ्ठल जिथे उभे राहिले तिथे विठ्ठल मंदिर बनले आणि माता रुक्मिणी जिथे तप करत होती तिथे तिचे स्वतंत्र मंदिर उभारण्यात आले. आता मित्रांनो, तुम्हाला समजले असेल की पंढरपुरात विठ्ठल आणि माता रुक्मिणीचं मंदिर वेगवेगळं का आहे. आता आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे, जर तुम्ही पंढरपूरच्या मंदिराची रचना पाहिली असेल तर विठ्ठल मंदिराच्या पश्चिमेला मुख्य मंदिराच्या
आतच मागच्या भागात रुक्मिणी मातेचे मंदिर आहे. तिथे माता रुक्मिणी, सत्यभामा आणि राही म्हणजे राधा यांच्या स्वतंत्र मूर्ती आहेत. वारकरी संप्रदायात याला एक मोठा आध्यात्मिक संदेश मानला जातो. इथे विठ्ठल हे भक्ती आणि कर्तव्याचे प्रतीक आहेत, तर माता रुक्मिणी ही तपश्चर्या आणि आत्मशोधाचे प्रतीक आहे. जीवनात भक्ती जितकी महत्त्वाची आहे तितकी स्वतःचा स्वाभिमान, तपश्चर्या महत्त्वाची आहे. हाच संदेश या दोन वेगवेगळ्या मंदिरातून मिळतो. तर मित्रांनो, माता रुक्मिणीचा हा सात्विक रुसवा आणि भक्त पुंडलिकाची भक्ती या दोन्हींच्या संगमातून आजचे पंढरपूर क्षेत्र निर्माण झाले आहे. म्हणूनच पंढरपुरात आल्यावर आधी चंद्रभागेचे दर्शन घेतले जाते, मग पुंडलिकाचे दर्शन घेतले जाते, त्यानंतर विठुरायाचे आणि मग शेवटी रुक्मिणी मातेचे दर्शन घेण्याची पद्धत आहे. तुम्हाला ही सविस्तर माहिती किंवा ही पौराणिक कथा कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जाता जाता आपल्या लाडक्या विठू माऊलीसाठी कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा, जय हरी विठ्ठल किंवा विठू माऊली. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम कृष्ण हरी.